विवेकाची झाडे हे ज्ञानोबा ऐका. देवीची ऐका अनेक एक, येथुनी शब्द श्री सच्छास्त्रिक आणि महाबोधी कोवळीक दुनावली. ज्ञानोबा म्हणतात ऐका, आणखी ऐका, देवीची ऐका, तसंच आणखी ऐका. आणि ते एक सांगतो, येथुनी म्हणजे महाभारतातून शब्द श्री, श्रीचं मला चिंतन करायचं आहे. या महाभारतातून शब्द नावाची श्री जन्माला आलेली आहे. श्री म्हणजे ऐश्वर्य, शब्दाचं ऐश्वर्य महाभारतातून जन्माला आले, निर्माण झाले. महाभारत म्हणजे शाब्दिक ऐश्वर्य. अर्थात तुमच्या ध्यानात आलं असेल, आज मी शब्दश्रीचं चिंतन करणार आहे. श्री संतांची, संतांच्याकडे श्री आहे. मग कोणती श्री? आजच्या कीर्तनाचा विषय आहे, संतांच्याकडे शब्दश्री आहे. शब्द नावाची श्री आहे. त्याला प्रमाण दिलंय मी ज्ञानोबा. माऊलींची ही कल्पना आहे, बरं ध्यानात घ्या. त्याला प्रतिभा म्हणतात. हे कोणाच्याही ध्यानात आलं नाही की शब्दालाही संपत्ती म्हणतात. ज्ञानोबरायांनी जगामध्ये पहिल्यांदा हा शब्द वापरलाय की शब्दालाही संपत्ती म्हटलं जातं. शब्द सुद्धा श्री असते, संपत्ती असते. ज्ञानोबराय शब्द देतात, येथून शब्द श्री. महाभारतातून शब्द नावाची श्री जन्माला आली. सच्छास्त्रिक या शब्द श्रीतून निर्माण झालेले सत्शास्त्र महाभारतातूनच आले. ज्ञानोबराय म्हणतात शब्द नावाची श्री असते, संपत्ती असते. आणि मग हा माऊलींचा आदर्श घेऊन, माऊलींचे हे शब्द बघून, ज्ञानेश्वरीचा आधार घेऊन तिथून पुढच्या मग सगळ्या संतांनी शब्दाला संपत्ती म्हटलेलं दिसून येतं. विठाला शब्द नावाची सुद्धा श्री असते, ती साधूकडे. मग तुकाराम महाराजांनी सुद्धा या शब्दश्रीचं वर्णन केलं. तुकोबाराय म्हणतात आमच्याकडे व्यावहारिक धन तर नाहीये. तसं तर होतं, आपण दुसऱ्या कीर्तनामध्ये पाहून आलो. तसं तर त्यांच्याकडे व्यावहारिकही धन होतं, पण ते त्यांनी जगाला दाखवलं नाही. जगाला दाखवली गरिबी, दारिद्र्य दाखवलं, पण त्यांच्याकडे सुद्धा ऐश्वर्य होतं, व्यावहारिकही धन होतं. पण तुकाराम महाराजांना त्याचं कौतुक नाही. तुकोबाराय म्हणतात आमच्या घरी हे व्यावहारिक धन याचं आम्हाला कौतुक नाही, पण आमच्या घरी शब्द नावाचं धन. आम्हा घरी धन शब्द